अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. परितयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेत नाम घोषू बरवा करीती माझा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9व्या अध्यायातील 208 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून देव कुठं वास्तव्य करतो, देवाचंच मनोगत ज्ञानोबारायांनी या ओवीतून प्रगट केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, साके या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची प्रवचनाची सेवा आहे. काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज चालू असलेल्या नामोत्सवामध्ये आजचा हा रामनवमीचा पर्व काळ आहे. त्रेतायुगामध्ये आजच्या दिवशी प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले. कोणाकरता झाले, कशाकरता झाले, साधू संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. भक्ताकरता हे देवाचे अवतार झाले. तुकोबांनी त्याची पूर्ण कारण मीमांसा प्रगट केलेली आहे. भक्ताकरता देव प्रगट होतो, एरवी देव असतो कुठं असं कोणी म्हणेल. देव हा या भूतलावरती नित्य आहे. देवाचं अस्तित्व अबाधित आहे बरं का. जरी आज घडीला तो परमात्मा अमात्माला जरी दिसत नसला तर या भूतलावरती भगवंताचं अस्तित्व कायम आहे बरं, अखंड आहे. मग अखंड आहे, मग आहे तरी तो नेमका कुठे? संत महात्मे म्हणतात तो सर्व ठिकाणी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. कणा कणामध्ये देव भरलेला आहे. अशी एकही वस्तू या भूतलावरती नाही की त्या वस्तूमध्ये देव नाही. ज्ञानोबा म्हणतात भरला घनदाट हरी दिशे. असा तो परमात्मा सर्व ठिकाणी आहे. मग सर्व ठिकाणी आहे, मग आम्हाला का दिसत नाही? आहे ना, आम्हाला दिसला पाहिजे ना, अशी आमची तुमची भावना आहे बरं. दिसेल कधी दिसेल? तो अधिकार मिळाला पाहिजे, अधिकार प्राप्त झाला पाहिजे. अधिकार प्राप्त मिळाला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे? कमीत कमी आपण भक्त झालं पाहिजे. भक्त झाल्याशिवाय देव कळत नाही आणि देव दिसत नाही बरं का. इच्छा आहे, देव सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी त्या देवाचं अस्तित्व आहे. मग महाराज म्हणतात तुम्हाला जर खरंच त्याला जर शोधायचं असेल, त्याला जर पाहायचं असेल तर त्याचं नित्य वास्तव्य आहे. नित्य देव कुठं राहतो?
नित्य देव वैकुंठात राहत नाही, वैकुंठामध्ये राहत नाही. मग देव नित्य राहतो कुठं? मूर्तीमध्ये तरी राहतो का? मूर्तीमध्ये सुद्धा देव नित्य राहत नाही. मग कुठं राहतो तरी कुठं? ठिकाण तर सांगा ना. जनाबाई सांगतात, तेथे असे देव होबा, दिसे समचरणाची शोभा. तेथे म्हणजे संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. जिथं कीर्तनाचा गजर होतो तेथे देव असतो. कीर्तनाचा गजर चालतो ना, तिथं देव राहतो. मग कीर्तनाचा गजर आमचा कधी असतो? गजर कीर्तनाचा, नाही का? चैत्र शुद्ध पंचमी ते चैत्र शुद्ध द्वादशी, पुन्हा 12 महिने कीर्तन नावाचा प्रकार नाही आपल्या जीवनात. कसा देव दिसेल आम्हाला हो? वर्षातून 8 दिवस आमचं कीर्तन, अखंड कीर्तन जिथं चालू आहे तिथं देव असतो बरं का. अगदी आताच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर हंगामी नाही बरं का, हंगामी नाहीये. तसं त्याचं राहण्याचं ठिकाण वैकुंठच आहे, तो वैकुंठातच राहतो. पण ज्ञानोबा म्हणतात, आज अशी परिस्थिती आहे, काही लोकांना वाटलं तो देव दिसत नाही, त्या अर्थी देव कुठं तरी हरवलेला आहे, देव सापडत नाही. बरं, ज्यांनी सापडला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, लोकांनी तरी घेतला का हो? नाही घेतला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर बसवणी. लोक म्हणाले देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. संतांनी देव देण्याचा प्रयत्न केला तरी लोकांनी घेतला नाही. आणि काही लोक म्हणतात देव कुठे सांगा. देवाचं अस्तित्व या जगतामध्ये नित्य, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा बरं का. आपल्याला दिसो अगर न दिसो, तुम्ही माना अगर न माना, त्याचं अस्तित्व या भूतलावरती अखंड आहे. त्याचं अस्तित्व आहे म्हणून जगताला अस्तित्व आहे. जग आहे म्हणून देव आहे असं समजू नका बरं का. देव आहे म्हणून जग आहे, देव आहे म्हणून जग आहे. जग आहे म्हणून देव नाही, त्याला जगाची गरज नाही, लक्षात ठेवा. त्यांनी निर्माण केले एकलने कंटेचे म्हणून या येणे, केली निर्माण चौदाई भुवनी, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. आम्हा तुम्हाला निर्माण कोणी केले? देवाने निर्माण केले. जे देव आधी आहे, नंतर आपण आहे. नंतर आलो आपण, आधी जाणार, देव नंतर आहे बरं का. म्हणजे आपण जन्माला येण्याच्याही तो आहे, जन्माला आलो तरी आहे, आणि उद्या आपलं तेरसं झालं तरी देव आहेच बरं का. देव गेला, लोक म्हणतात देव आज्ञा झाली, देव आज्ञा झाली, ते गेले, आज्ञा झाली त्या. म्हणजे देवाचं अस्तित्व या भूतलावरती अखंड आहे बरं का, अखंड आहे. तरीही विशेष रूपाने देव कुठंतरी वास्तव्य करतो बरं का. विशेष रूपाने देव वास्तव्य करतो. तो कुठं करतो? तेच ज्ञानोबा आहे त्या उभीतून प्रगट करतात. तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा, करीती माझा तयापाशी. मी त्याच्याजवळ वास्तव्य करतो. कोणाजवळ करतो? नाम घोष बरवा, करीती माझा तयापाशी. जे देवाचं भजन करतात त्यांच्याजवळ देव राहतो. मग आम्ही तुम्ही देवाचं भजन करत नाही का? अजिबात नाही. जर भजन केलं असतं तर आपल्याजवळ देव राहिला असतं ना. तर आपण ठरवायचं, हो तुम्ही रात्रंदिवस भजन करो. हो आम्ही रात्रंदिवस भजन करतोय. आम्ही देवा करता करत नाही, आम्ही लोका करता आणि पोटा करता करतोय. बरोबर आहे ना.
ज्यांचं भजन देवा करताच आहे त्यांच्याजवळ देव राहतो बरं का. बरवा शब्द वापरलाय. जे देवाचं भजन करतात आणि देवा करताच करतात, लोका करता करत नाहीत. आमचं भजन लोका करताय लक्षात ठेवा. आम्हाला साऊंड सिस्टीम पाहिजे, मंडप पाहिजे, 4 माणसं ऐकायला असून झालं नाही, मंडप भरलेला पाहिजे. काही लोक तारका घेताना विचारतात तुमच्या इथं कीर्तनाला लोक किती असतात, म्हणजे तू लोका करता येणार होय. बहुतांश कीर्तनकार समाज बघून कार्यक्रमाला येतात. लोक म्हणतात पहिल्या दिवशी माणसं नसतात, मग काय भूत असतंय. सांगण्याचा मुद्दा आहे. आमचं तुमचं भजन आहे, आम्ही देवाचं भजनच करतोय. पण इथं ज्ञानोबाराय वर्णन करतात, जेत नाम घोष बरवा करीती माझा तयापाशी. जे माझं भजन करतात पण माझ्या करताच करतात बरं का, माझ्या करताच करतात. आणि ते कसं करतात, बरव म्हणजे देवाला आवडेल तसं. त्या बरवा शब्दाचा अर्थ आहे की आनंद देणार, सुख देणार, आनंद देणार, सुख देणार. म्हणजे देवा करता भजन करावं लागतं आणि ते देवाला आवडलं पाहिजे बरं का. मग देवाला आवडण्याकरता भजन कसं करावं लागतं, त्याला स्वर लागत नाही, त्याला ताल लागत नाही. तयावेन भुकेला विठ्ठला, भुकेला विठ्ठल. तुम्हाला स्वर नसेल, ताल नसेल, देव सांगतो तुमच्या तालाकडे स्वराकडे मी बघत नाही. नाही दिदला सुस्वर शब्द वापराय बरं का. तयाविन नाही भुकेला, येईल तैसा बोल रामकृष्ण. जो भावपूर्ण, प्रेमपूर्ण, निष्काम भावनेनं देवाचं भजन करतो त्याच्याजवळ देव राहतो बरं का. देवाला भजन फार आवडतं, भजन फार आवडतं, लक्षात ठेवा, फार आवडतं. जो अखंड देवाचं निष्काम भावनेनं कोणतीही अपेक्षा न ठेवता भावपूर्ण प्रेमपूर्ण भजन करतो तिथं देव अखंड राहतो, अखंड बरं का. त्याला बोलवावं लागत नाही. देवाला देव यावा असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. असं देवाचं अखंड भजन करणाऱ्या जगामध्ये कोण आहेत, भक्त आहेत. भक्तच देवाचं अखंड भजन करतात. आम्ही फक्त सप्तात करतोय. भक्त आणि भक्त फरक आहे बरं का. आणि हे आज एकादशी आहे, देवाचं भजन केलं पाहिजे. द्वादशीला केलं तर काय पाप लागतंय, दशमीला केलं तर काय बीपी वाढतोय. अरे अखंड त्याचं भजन करावं लागतं. म्हणून या श्लोकाच्या संबंधाने वर्णन आहे, सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमशन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. याच्यावरती केलेले व्याख्यान आहे ज्ञानोबारायांनी. जो सतत देवाचं भजन करतो त्याच्याजवळ देव राहतो बरं का. तुकोबारांनी वर्णन केले, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे बरं का. अखंड नाथ महाराजांनी वर्णन केले, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. अखंड झोपेमध्ये सुद्धा त्याचं भजन चालू असतं बरं का. जागृतीत भजन करतो यात नावन नाहीये. नवे नवे त्याला स्वप्न पडलं तरी स्वप्नाचं भजनाचं स्वप्न पडतंय. भजनाचं आम्हाला, आम्ही कीर्तन एवढी करतोय, आम्हाला कीर्तन करतोय असं स्वप्न कधी पडत नाही बरं का, पडत नाही.
का पडत नाही? का आपलं कीर्तन देवा करता नाहीच आहे ना. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे मला सांगायचे, त्यांचा अधिकार होता तो, माझा अधिकार नाही आहे. ते म्हणायचे कीर्तन करायला मी कीर्तन करतो असं स्वप्न पडत नाही, पण कीर्तन करायला असं स्वप्न पडतंय माझं ठरलं होतं यांनी निम्मच पाकिट का दिलं. का? चित्तात भजन नाही, चित्तात लोभ आहे, लोभ. म्हणजे ज्याचं चित्त निर्लोभ आहे, बरं का, बरवा शब्द वापरलाय, बरवा. म्हणजे ज्यांच्या भजनामध्ये इतकं प्रेम आहे, ज्यांच्या भजनामध्ये इतका आनंद आहे, उगच देव विटेवरचा उभा असलेला नामदेव महाराजांच्या कीर्तनात येऊन नाचायला इतकं सोपं आहे का? विटेवर उभा असलेला देव नामदेव महाराज कीर्तन करत होते आणि त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन देव नाचायला लागला. लक्षात ठेवा, आमच्या कीर्तनात टाळकरी नाचत नाहीत, आम्ही तर नाचतच नाही. काय भजन असेल त्यांचं पहा ना. देवाला सुद्धा वाटलं हे माझ्याकरता एवढं भजन करतात, देश काला ते विसरले ना. देशाचं कालाचं भान राहिलं नाही, देहभान विवर्जित होणे माझं भजन करतात. देवाला सुद्धा वाटलं यांच्या बरोबर आपणही भजन करावं. देव विटेवरून उतरून त्यांच्या बरोबर नाचायला लागले. बरं का, मुद्दा आहे नाम घोष बरवा करीती माझा. बरवा म्हणजे देवाला ते आवडलं पाहिजे. बरं का, देवाला आवडणारं भजन असावं. 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी वर्णन केले. देव स्वतःच्या मुखाने सांगतात, मदभक्त समे प्रिया, मला भक्त आवडतो. बरं का, मला भक्त आवडतो. आपण केलेलं जे आहे ते देवाला आवडलं पाहिजे, देवाला आवडलं पाहिजे. आपल्याला आवडेल अशी पूजा करावी का देवाला आवडेल अशी पूजा करावी? मग देवाला कधी पूजा आवडते? यांनी माळ घालून पूजा केली तर. म्हणजे भक्त होऊन केली तर. मी भक्ताच्या संबंधाने बोलायला, तू ओढून घेऊ नकोस, तुझा माझा काही संबंध नाही. भक्त निष्काम, म्हणजे आपण जे करतो ते देवाला आवडलं पाहिजे. म्हणून तुकोबाराने वर्णन केले, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आज तुम्ही बघा ना, जीवनामध्ये जो व्यवहार चालतो, आपण आपल्याला आवडण्याकरता करतो का दुसऱ्याला आवडण्याकरता करतो? आई त्या लहान मुलाला नवीन नवीन कपडे घालते, बरोबर आहे, त्याला सजवते, त्याचे केस विंचरते, त्याला पावडर लावते, काजळ लावते. ते सगळं नवीन घातलं, सगळं घातलं की ते पुन्हा घाणीत जाते. बरं का, त्याला नवीन कपडे घातले, त्याला पावडर लावले, त्याला त्या मुलाला त्याच्याशी देणं घेणं काही नाही. बरं का, आईला वाटतं हे चांगलं दिसलं पाहिजे. मुलाला जी सजवते ती माझा मुलगा चांगला दिसला पाहिजे. तसं आमचं भजन आहे. आमचं भजन लोकाला आवडलं पाहिजे, आमचं भजन लोकाला आवडलं पाहिजे. नाही, देवाला आवडणारं भजन असावं. आणि देवाला आवडणारं भजन जर असेल तर देव सांगतात, अर्जुना तो मी वैकुंठी नशे. मी वैकुंठात राहत नाही, जे माझं भजन करतात त्यांच्याजवळ मी वैकुंठातून येतो. आज देव आला कुठून? हो, वैकुंठातून आला ना. कोणा करता आला? भक्ता करता. असं निष्काम भावनेनं प्रेमपूर्वक देवाचं जे भजन करतात ना, त्यांच्या सानिध्यात देव अखंड राहतो. अखंड, बरं का, अखंड राहतो. असं वर्णन केलंय. एखाद्या माणसाला व्यसन लागावं, व्यसन, व्यसनामध्ये भिन्न भिन्न प्रकार आहेत.
मग काही लोकांना व्यसन लागतं मद्यपानाचं. मग ती माणसं काय करतात, दुकानदार येण्याच्या आधी जाऊन त्याच्या पायरीवरती बसतात बरं का. पडोनी राहीन तये ठाई. पडोनी राहीन. हा, काही काही माणसं दुकानदाराला उठवायला जातात. व्यसनाचा परिणाम बरं का. एखाद्या माणसाला व्यसन लागल्यानंतर व्यसनी मनुष्य जसं त्या दुकानदाराच्या दारात पडून राहतो, त्याच न्यायाने ज्ञानोबा म्हणतात देव सुद्धा भक्ताच्या दारात पडून राहतो व्यसनी माणसासारखा. एवढी भजनाची आवड देवाला आहे. पण ते भजन कसं आहे, नाम घोष बरवा करीती माझा बरं का. दृष्टांतीला लक्षात ठेवा. म्हणजे काय देवाला आवडतं पहा ना त्याचं भजन. म्हणून देवाचं अस्तित्व या जगतामध्ये असलं तरी विशेष रूपाने देव त्या भक्ताच्या सानिध्यात राहतो बरं का. भक्ताच्या सानिध्यात राहतो. तुकोबांनी वर्णन केले, देव तया जवळी आशे पापनाशे दरुशने. तयाजवळी म्हणजे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. तिथं बोधाच्या संबंधाने वर्णन केले. तो ज्ञान स्वरूप आहे, त्याच्याजवळ देव अखंड राहतो. इथं ज्ञानोबा वर्णन करतात की त्या भगवंताला त्याचंच भजन त्याला आवडतं बरं का. त्याचंच भजन त्याला आवडतं. म्हणून तरी देवाने देवभक्ताची योजना केलेली आहे. त्याचं भजन त्याला करता येत नाही. त्याचं भजन त्याला करता येत नाही. उसाची गुढी उसाला कळते का? मग उसाची गुढी उसाला कळत नाही, लक्षात ठेवा. साखरेची गुढी साखरेला कळत नाही. म्हणून तर तुकोबराय देवाला बोलले, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी. देवा तुझ्या भजनाचा आनंद घेण्याकरता भक्त व्हावं लागतं. देवाला तुकोबराय बोलले, देवाला हे मान्य आहे. त्याचाच आनंद भोगण्याकरता देव काय करतो, देव भक्ताचं नातं निर्माण करतो. लक्षात ठेवा, देव भक्ताचं नातं निर्माण करतो. आनंद आहे. आणि त्या भक्ताच्या सानिध्यात जाऊन त्याचाच आनंद भक्ताच्या संगतीमध्ये तो देव भोगतो बरं का. देवाला भक्तीचा आनंद भोगता येत नाही स्वतंत्र. म्हणून तर देव पुन्हा पुन्हा या भूतलावरती अवतीर्ण होतो आणि भक्ताच्या सानिध्यामध्ये राहतो बरं का. म्हणून तर वैकुंठात राहणे वर्णन केले. तुम्ही द्वारकेचं वर्णन करा, द्वारकेचा राणा. आता राजा म्हणल्यानंतर कुठं राहायला पाहिजे, राजसिंहासनावरती बसला पाहिजे. पण तो त्या द्वारकेमध्ये न राहता तो पांडवांच्या घरामध्ये येत होता. पांडवांच्या घरामध्ये काय बसायला खुर्ची तर होती का? त्यांनाच घराचा पत्ता नव्हता, तर देवाला कुठला बसायला. पण काय येत होता, देवाच्या घरात काय कमी होतं का? राजा होता का नाही, ऐश्वर्य संपन्न होतं का नाही, भोग होते नाही, नोकर चाकर त्याच्या हाताखाली होते ना. तरीही देव त्यात रमत नाही बरं का. देव रमत नाही. देव आहे तो, त्यांनी सगळे निर्माण केलेलं आहे. ऐश्वर्य निर्माण केलेलं आहे. 14 भुवन त्यांनी निर्माण केलेलं आहे. पण त्याला त्याच्यामध्ये सुख नाही बरं का. त्याला सुख आहे त्याच्याच भक्तीमध्ये. आणि ते भक्तीचं सुख भोगण्याकरता देव निर्गुण निराकार असलेला सगुण साकार रूपाने प्रगट होतो आणि भक्ताच्या सानिध्यामध्ये वास करतो बरं का. भक्ताच्या सानिध्यामध्ये वास करतो. मग भजन करणारे पुष्कळ लोक आहेत जगामध्ये, नामस्मरण करणारे पुष्कळ लोक आहेत.
पण देवाला जे अभिप्रित भजन आहे ते भजन जिथं असेल तिथं राहतो बरं का. म्हणून तिथं शब्द वापरला बरवा. त्या बरवा शब्दामध्ये एक भाव प्रगट केलेला आहे ज्ञानोबरांनी, की देवाला जे भजन आवडतं ते निष्काम भावनेनं केलेलं भजन आवडतं. अपेक्षा ठेवून केलेलं भजन देवाला आवडत नाही. निष्काम. म्हणून तर देव बोलले मला भूक लागते. देवाला भूक लागते. देवाला भूक लागते म्हणजे त्याला दूध लागत नाही, त्याला शिजवलेलं काही लागत नाही, त्यांनी निर्माण केलेले त्याला काही लागत नाही. लक्षात ठेवा. कशाची भूक लागते? पदार्थाची भूक देवाला लागत नाही. का? तो नित्य तृप्त आहे. आम्हाला 4-4 तासाला लागतंय, 4-4 तासाला लागतंय. मग काहींची लोकांची धारणा आहे बघा, आज रामनवमी आहे, आज लोकांची धारणा आहे देव जन्माला आला आता जेवायला का हरकत नाही. नाही चालत बरं का. देव जन्माला आला म्हणजे जन्म का झाला आता जेवायला बसा, अजिबात चालत नाही. लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांच्या चित्तात भ्रम आहे, जन्म का झाला म्हणजे जेवायला चालतं. कोणी जर अशी रामनवमी करत असाल तर करू नका. पूर्ण उपवास केला पाहिजे. आता तुमच्या जावयाच्या घरातून फोन आलता, ते म्हणजे आम्ही साखरे महाराजांची माळ घातली, आम्हाला साखरे महाराजांनी रामनवमीचा उपवास सांगितला नाही म्हणजे तुमची जावई राशीवड्याची. मी उपवासच केला, आम्हाला सांगितलं ते म्हणजे फक्त माळ घातली रामकृष्णारी म्हणा. अर्धा तास झाला. एक तिथं मला आम्हाला महाराजांनी सांगितले, मला आम्हाला सांगितलंच नाही. गोकुळाष्टमीला रात्री माणसं 12 नंतर जेवतात. भूत आहेत हा, रात्री 12 वाजता भूत जेवतात, माणसं जेवत नाही. लक्षात ठेवा. अरे मी कशा करता सांगलं लक्षात ठेवा. आपल्याला सतत खायला लागतं. देव नित्य तृप्त आहे. आपल्याला उपवासाचं सुद्धा भान नाही आहे. उपवासाचं सुद्धा भान नाही. लक्षात ठेवा. आता उपवास घडत नाही म्हणून सांगावं लागतं आम्हाला. शेळीसारखं चर पण एकादशी कर. शेळीसारखं चर पण एकादशी कर. शेळी कधी तृप्त होत नाही बरं का. बघा तुम्ही, जाता जाता कुठल्या तरी झाडाचा शेंडा मारणारच. तिला किती खाऊ घाला, अखंड ती खातच राहते. खा पण एकादशीचं खा. एकादशीचं. देव नित्य तृप्त आहे. नित्य तृप्त असलेला देव कोणाकडे खाण्याकरता जात नाही. लक्षात ठेवा. भक्ताच्या जीवनामध्ये पाहिलं तर भक्ताच्या जीवनामध्ये भक्तालाच खायला मिळत नाही. देव तिथं खाण्याकरता कशाला जाईल? त्या भक्ताच्या जीवनामध्ये देव याच्याकरता जातो, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि असं बरोबर म्हणजे प्रेमपूर्वक निष्काम भावनेनं जिथं भजन चालू असेल ते देवाला फार आवडतं. का? तिथं प्रेमाची भूक देवाला लागते. भावनेची भूक देवाला लागते बरं का. प्रेमपूर्वक भजन पाहिजे. निष्काम, कामना रहित, इच्छा रहित, दोष रहित देवाचं भजन केलेलं देवाला फार आवडतं. असे भक्त या जगामध्ये बोटावर मोजण्यासारखे. घराघरात नाहीत, गावात गावात नाहीत. फार विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोकटांगणी. घराघरात असे भक्त नाहीत बरं का. एखादा कुठंतरी विरळा. आणि असा भक्त जिथं असेल जो देवाचं बरोबर भजन करतो त्याच्या सानिध्यामध्ये देव अखंड राहतो. मग अशा देवाला शोधायचा प्रयत्न केला तर आम्हाला सापडेल का हो? हरपला गिवसावा. कारण असे भक्त करणारी माणसं सुद्धा फार कमी आहेत ना. पहिला तो भक्त सापडला पाहिजे, नंतर देव सापडेल हो. म्हणून देव विशेष रूपाने भक्ताच्या सानिध्यामध्ये
अखंड राहतो, अखंड बरं का. देवाला त्याचं नामच, त्याचं भजनच अतिशय आवडतं. भजना व्यतिरिक्त देवाला काहीही आवडत नाही. देवाला भोजन आवडत नाही, भजन आवडतं. देवाला भोजन आवडत नाही, भजन आवडतं. आम्हाला भोजन आवडतं, आम्हाला भजन आवडत नाही. म्हणून आम्हाला काय करावं लागतं, पहिल्यांदा भजनाचे व्यवस्था करायच्या ऐवजी भोजनाची व्यवस्था करून भजन ठेवावं लागतंय. म्हणून तुम्हाला सांगितलं बदल करा. काय करायचं, 7 ते 9 कीर्तन ठेवायचं आणि जेवढे लोक येतील त्यांच्याकरता भोजनाची व्यवस्था करायची. मंडप पुरायचा नाही बरं का, मंडप पुरायचा नाही. पहिल्यांदा त्यांची भोजनाची व्यवस्था करा. माणसं येतील भजनाला, भजनाला येतील, पण भोजनाची नाही व्यवस्था केली की माणसं येत नाही. का तुम्ही भोजन प्रिय आहे आणि देव भजन प्रिय आहे बरं का. त्या विदुर काकाच्या घरामध्ये देव गेला. विदुर काकाच्या घरामध्ये देव गेला. कधी गेला, शिष्टाईला गेला होता दुर्योधनाकडे. हे कौरव पांडवांचं युद्ध कसं थांबेल, याच्यामध्ये काय तडजोड करता येईल का, याच्याकरता देवाला आमंत्रित केलं होतं. गेले शिष्टाईला, पण काही निर्णय झाला नाहीये. पण सर्वांच्या करता व्यवस्था केली होती दुर्योधनाने, सर्वांच्या करता बरं का. शिष्टाईचं काम झालं, देव निघाले. दुर्योधन म्हणला, तो देव म्हणत होता, अरे कृष्णा, भोजनाची व्यवस्था केली आहे. ते मला रामनवमीचा उपवास आहे, मी काय जेवणार नाही असं म्हटलं नाही बरं का देव. म्हणजे मला भूकच नाही म्हणले, भूकच नाही म्हणले. आता दुर्योधन राजा सामान्य व्यवस्था केली असेल का हो? नाही म्हटला आणि तिथून निघाला आणि विदुर काकाच्या घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर म्हटलं, मला भूक लागल्या वाडा. जिथं तयार होतं तिथं नाही म्हटला आणि ज्यांच्या घरात काही नव्हतं तिथं म्हटलं मला वाडा. हे कसं काय देवाचं? पंचपक्वान्नाचा बेत होता, आग्रह केला होता, त्याच्याकरता विशेष मांडणी केली होती. म्हटलं मला भूक नाही आहे. आणि ज्यांच्या घरात गेला त्यांच्या घरामध्ये धान्याचा कणही नव्हता हो. जिथं आग्रह करतो ते खा म्हणून, ज्यांच्या घरामध्ये काही नाही तिथं गेला आणि मला भूक लागलेली आहे, भूक लागलेली, काहीतरी द्या, काहीतरी द्या. का तिथं जेवायला गेलो? विदुर काका हे देवाचं भजन करत होते, अखंड भजन करत होते बरं का, अखंड भजन करत होते. दुर्योधन हा देवाचं भजन करत नव्हता. जिथं भजन नसतं तिथं जेवत जाऊ नका. काय होता? जमलं तर करा, नाही जमलं तर चाललंय तसं चालू द्या. आम्ही लग्नाला जातो पण जेवत नाही बरं का, तिथं भजन नसतंय. आम्ही वास्तुशांतीला जातो पण जेवत नाही, का तिथं भजन नसतंय. फक्त सदिच्छा भेट देऊन यायची. जेवायला त्याला सांगायचं कीर्तन ठेव, मग येतो जेवायला. जिथं भजन नाही तिथं जेवू नये, जिथं भजन नाही तिथं जेवू नये. याचा अर्थ जिथं प्रेम नाही तिथं जेवू नये बरं का. तुम्ही सोडून देतेला आणि तुमच्यात भांडणं होतील. महाराजांनी सांगितलं, तुम्ही ऐकायला सुरुवात केल्याचा तुमची माणसं आहेत ती दुरावतील. काही माणसं सांभाळण्याकरता जेवावं लागतंय बरं का, जेवावं लागतंय. आता आम्हाला प्रसंग आहे, सप्ताह म्हटलं की पंक्तीचं नियोजन करतात. पंक्तीवाल्याची इच्छा आहे, आमच्या घरात महाराज जेवायला आलीच पाहिजे. आम्ही म्हणतो आम्ही जेवणार नाही, त्यामुळे आम्ही जेवण तुमच्याकरता केले, पुढच्या वर्षी पंगत आम्ही घालणार नाही. महाराज आमच्याकडे येत नाहीत. नाही इलाजाने माणसं सांभाळण्याकरता जावं लागतं बरं का. खरं प्रेम आहे म्हणून नव्हे बरं का, माणसं सांभाळण्याकरता काय व्यवहार सांभाळावा लागतो.
सासूरवाडीत नाईलाजाने सासू सासऱ्याने आपल्याला ती दिलेली आहे, त्यांच्या मनधारणे करता जावं लागतं. आमचे वडील सासूरवाडीत सुद्धा कधी पाणी प्यायला जात नव्हते बरं का. पाणी प्यायला सुद्धा जात नव्हते. मला वाटतंय सासरा मेल्यानंतर सासू 40 वर्षांनी मेली, तेव्हाच गेले असतील आमचे महाराज. जातच नव्हते का, जिथं भजन नाही तिथलं कशाला पाणी प्यायचं. सांगण्याचा भाव आहे, देवाला भजन फार आवडतं म्हणून जिथं भगवंत वर्णन करतात, नाम घोष बरवा करीती माझा. बरं का, बरवा म्हणजे देवाला आवडणार, निष्काम, कोणती अपेक्षा नाही, निर्निमित्त. निमित्ता वाचून देवाचं भजन केलं पाहिजे बरं का, निर्निमित्त. काहीही निमित्त नाहीये. आम्ही सप्ताह निमित्ताने करतोय. रामनवमीचा कालावधी आहे, चला. एकादशी आहे, चला. निर्निमित्त प्रेम पाहिजे लागते देवाला, लागतं निमित्ता वाचून. म्हणजे काहीतरी कार्य करायचं असेल तर ते मोबदल्या वाचून करावं लागतं. आणि मोबदला घेऊन जर केलं तर ते कार्य, ते त्याला भक्ती म्हणत नाहीत बरं का, असं शास्त्रामध्ये वर्णन केले. म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये निष्कामता आहे, कोणती अपेक्षा नाही, कोणतीच अपेक्षा नाही आहे, असं भजन करणारे या भूतलावरती भक्त आहेत. आणि ते अखंड भजन करतात बरं का. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. रामकृष्णारी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. सर्व का सतत ते देवाचं भजन करतात आणि प्रेमपूर्वक करतात. अशा भक्ताच्या संगतीमध्ये, अशा भक्ताच्या जवळ देव अखंड राहतो, अखंड राहतो बरं का. म्हणून इथं भगवंतच वर्णन करतात, माझं वास्तव्य या भूतलावरती कायम आहे, पण ज्या भक्ता करता मी भूतलावरती अवतीर्ण होतो, त्या भक्ताच्या सानिध्यात माझं अखंड वास्तव्य आहे बरं का. म्हणून तुम्हाला जर शोधायचं असेल, मला जर पाहायचं असेल, तर तुम्ही वैकुंठात जाऊ नका. जिथं भजन चालू आहे तिथं जा, जिथं. आणि ते भजन कसं मला आवडतं त्या पद्धतीने जिथं भजन चालू आहे तिथं मी तुम्हाला पाहायला मिळेल. पण आपल्याला पाहायला मिळेल, पण कधी पाहायला मिळेल आपल्याला समजातं. इथं वर्णन केले, तयापाशी पांडवा, त्यांच्याजवळ मी राहतो. आम्ही जर त्या देवाला पाहायला गेलो तर आम्हाला देव दिसेल का? नाही दिसणार. मग आपल्याला कधी दिसेल? आपणही त्यांच्यासारखं भजन करावं लागेल तेव्हा दिसेल. तसा दिसणार नाही देव. म्हणजे भजन तेवढ्या प्रेमाने आपण जर भजन केलं तर त्यांच्या सहवासामध्ये गेलो तर आपल्याला देव दिसेल. तुम्ही जर पाहायला देव गेला तर तुम्हाला तसा तो दिसणार नाही बरं का. फक्त देवानी पत्ता सांगितलाय. खरंच तुम्हाला जर माझं दर्शन घ्यायचं असेल, तुम्हाला जर पाहायचं असेल तर जिथं असं अखंड भजन चालू आहे तिथं तुम्ही या, मी तिथं नित्य अखंड वास्तव्य करतो. पण तिथं गेल्या गेल्या आम्हाला तो देव दिसेलच मात्र असं नाही बरं का. वर्णन केले देवानी 16व्या अध्यायामध्ये, मी कुठं कुठं राहतो, सती, सत्पुरुष, याज्ञिक, संन्यासी यादी दिलेली आहे. माझं वास्तव्य कोणाजवळ आहे? दानशील बरं का. जी सती म्हणजे पतिव्रत आहे तिथं माझं वास्तव्य आहे बरं का. सती, सत्पुरुष, जे सत्पुरुष आहेत त्यांच्याजवळ मी राहतो. दानशील, जे दान करण्याकरता उदार आहेत, जे याज्ञिक आहेत, यादी दिल्या 16व्या अध्यायामध्ये बरं का. जे संन्यासी आहेत, भक्त आहेत, ही माझी निजाची धामे, ही माझी निजाची, ही माझी राहण्याची ठिकाण आहेत बरं का. देव कुठं कुठं राहतो, देवानेच ते पत्ते दिलेत बरं का. आणि तोच पत्ता इथं देव सांगतात की जे माझं भक्त आहेत, माझं अखंड भजन करतात, विषय तो त्यांचा झाला नारायण,
नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता, असा ज्यांच्या चित्ताचा विषय देव झाला, अशा भक्ताजवळ मी अखंड वास करतो बरं. म्हणून तर त्या भक्ताकरता देव अवतीर्ण होतो. निर्गुणी निराकार असलेला परमात्मा त्या भक्ताकरता अवतीर्ण होतो आणि अवतीर्ण म्हणून त्या भक्ताच्याच सानिध्यामध्ये राहतो. इतरांच्या सानिध्यामध्ये तो राहत नाही. देवाचं अखंड वास्तव्य भक्ताच्या जवळ आहे. जरी वैकुंठ म्हणून वर्णन केलेलं असलं तरी भक्ताच्या जवळ, भक्ताच्या सानिध्यात देव अखंड राहतो बरं का. म्हणून इथं देवाच्या अस्तित्वाचा विचार मांडत असताना मी एक मुद्दा आपल्या समोर ठेवला. देवाचं अस्तित्व या जगतामध्ये अबाधित आहे, पण विशेष रूपाने तो प्रगट होतो बरं का, लक्षात ठेवा. आता ही वायर आहे, कुठं जोडल्या? मशीनला जोडल्या. आवाज कुठे येतोय? या माईक मध्ये बोलल्यानंतर. आता माईक मध्ये बोलल्यानंतर येतो का या वायरीतून आवाज जातो? वायर कट करा आणि त्या वायरीच्या समोर बोला, आवाज जातो काय बघा. का? ते प्रगट होण्याकरता काहीतरी आकार लागतो बरं का. हे माईक लागतो, याच्याशिवाय तो प्रगट होत नाही आवाज. करंटच आहे इथून तिथून. बोललेला आवाजच त्या स्पीकर मधून बाहेर पडतो, पण तो बाहेर पडण्याकरता काहीतरी त्याला एक आकार लागतो, तर तो प्रगट होतो. तसं देव इथून तिथून सर्व ठिकाणी आहे, पण विशेष रूपाने आकाराला भक्ताच्या सान्निध्यात राहतो. हा दिवा लावलाय, आत पिन घातलेले आहेत, तिथून तिथं पण वायरच आहे. मधल्या वायरीमध्ये करंट नाही का? कट करून बघा, पण काय परिणाम झाला तर मला भेटायला येऊ नका बरं का. तो वायरीतलाच प्रकाश बाहेर पडण्याकरता त्याला दिव्याचा आकार लागतो. दिव्याच्या आकारातून तो प्रकाश बाहेर पडतो, किंवा वायरीतून तो बाहेर पडत नाही. वायरीतून बाहेर पडत नाही बरं का. म्हणजे विशेष रूपाने तो प्रकाश बाहेर करण्याकरता एक त्याला आकार द्यावा लागतो बरं का. तसा देव या जगतामध्ये अखंड अस्तित्व त्याचं नित्य आहे, पण विशेष रूपाने तो भक्ताच्या जवळच प्रगट होतो, भक्ताच्या सानिध्यामध्येच राहतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तो हरवल्यासारखा जरी वाटत असला, तो दिशेना असं जरी वाटत असला, तर नाही म्हणू नका, त्याचं वास्तव्य मात्र भक्ताच्या जीवनामध्ये अखंड आहे. म्हणतया पाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा. पण एक ज्ञानोबांनी एक मुद्दा मांडलाय, जे नामघोष देवाचा अखंड बरवा करतात ना, ते नाम ज्यांच्या मुखाला आलं ते इतकं सोपं नाही बरं का. सोपं नाही आहे. अनंत जन्माची पुण्याई लागते देवाचं नाव मुखाला येण्याकरता. जन्म जन्मांतरी अशेल पुण्य सामुगरी, तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे बरं का. अनंत जन्माची पुण्याई. एकदा देवाचं नाव येण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते. अखंड देवाचं नाव येण्याकरता किती लागत असेल पुण्य हो? एकदा नाव यायला बरं का. तुम्ही बघा, आपल्या मुखामध्ये नाव येतं का? देवळात येऊन देवाचं नाव येत नाही. घरची गोष्ट सोडून ठेवा. फार पुण्यवान लागतो देवाचं नाव मुखाला यायला. मग ज्यांच्या वाणीवरती देवाचं नाव जिभेवरती नाचतंय, सहस्त्र जन्म ओळगी जे एक वेळ यावया वर्णन केले बरं का. 1000 जन्म घ्यावे लागतात, तेव्हा कुठं एकदा जिभेवरती देवाचं नाव येते. आणि ज्यांच्या जीवनामध्ये अखंड देवाचं नाव आहे, काय सामान्य स्थिती असेल का? म्हणजे हे सामान्य गोष्ट नाही, लक्षात ठेवा. भक्ताच्या सानिध्यामध्ये राहतो म्हणजे फार मोठा अधिकार आहे भक्ताचा.
एक वेळा नाव यायला 1000 जन्म घ्यावे लागतात म्हणतात ज्ञानोबा आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये अखंडही भगवंताचं नाम चालू आहे, कधी खंड नाही. आणि अशा भक्ताच्या सानिध्यामध्ये राहतो म्हणजे ही सोपी गोष्ट नाही बरं का. म्हणजे असे भक्त या भूतलावरती बोटावर मोजण्यासारखे आहेत. आणि अशा भक्ताच्या सानिध्यामध्ये देव आज राहतो. देव नाही म्हणता येत नाही, पण असे भक्तही आपल्याला भेटणं फार अवघड आहे ना. लक्षात ठेवा, अवघड आहे, लक्षात ठेवा. भेटतील, पुष्कळ भेटतील, भजन न करणारे भेटतील, पण देवाचं भजन करणारे भेटणं फार अवघड आहे, फार अवघड आहे, लक्षात ठेवा. म्हणून इथं त्या भगवंताचं अस्तित्व आजही आहे. आणि आजही अशी मंडळी देवाचं भजन करणारी या भूतलावरती आहेत. फक्त दुर्दैव एवढंच, तुमची आमची त्यांची भेट होत नाही. अशांची भेट आमच्या तुमच्या जीवनामध्ये होत नाही. आणि झाली तर ओळखता येत नाही. त्याच्या पुढची अडचण आहे, लक्षात ठेवा. म्हणून असा भक्त आणि त्या भक्ताच्या सानिध्यामध्ये आजही देवा विशेष रूपाने त्यांच्या सानिध्यामध्ये राहतो. म्हणून देवाचं अस्तित्व या जगतामध्ये अखंड आहे. म्हणून तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा, करीती माझा असं भक्त जीवन. आणि अशा भक्ताकरता देव प्रगट होतो आणि त्याच्या सान्निध्यामध्ये अखंड राहतो. असा भाव स्वतः भगवंतानीच या उभीतून प्रगट केलेला आहे. खरंच आपल्याला सुद्धा त्या भगवंताचं दर्शन व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्याही जीवनामध्ये तसं भजन घडलं पाहिजे बरं का. भजन घडेल तर भजन करणाऱ्या सहवासामध्ये आपण जाऊ आणि आपल्याला तो अधिकार प्राप्त होईल. आपल्याला देवाचं खरंच दर्शन होईल. त्या राम अवतारातलं वर्णन केले. तुमच्याकडे भजन असेल, काही कीर्तन होतं, दुपारी कीर्तन होतं, ऐकली तुम्ही कथा? राजा दशरथ कौशल्य मातेच्या महालामध्ये गेला डोळे विचारण्याकरता. सांगितलं कीर्तनकारांनी? नाही, राहू दे, मी सांगतो. त्यांना वेळ नसेल सांगायला, सुचलं नसेल, आज ते सांगायचं असतंय बरं का. रामनवमीचे कीर्तन त्याच्याकरताच असतंय. पहिल्यांदा कैकेयीच्या सदनामध्ये गेला डोळे विचारण्याकरता. नंतर सुमित्रेच्या महालामध्ये गेला. नंतर कौशल्याच्या महालामध्ये गेला. पण माझी वेळ संपलेली आहे, मला मुद्दा मांडायचा, मी तो विस्तार करत नाही. आणि त्या कौशल्याच्या महालामध्ये गेला आणि त्या कौशल्याच्या गर्भामध्ये देवाने वास्तव्य केलेलं होतं. आणि राजा दशरथ विचार, हे कौशल्य, मी तुला भेटायला आलोय, काय डोळे सांग. ती रामरूप झालेली होती. काय झालेली होती? रामरूप झालेली होती. हा दशरथ राजा हाका मारतोय, कौशल्य कौशल्य बोल. आता रामरूप झालेली कौशल्या ही दशरथ राजाला कळाली नाही. माझा मुद्दा लक्षात ठेवा. कौशल्याच्या उदरात देव होता, पण तिच्या उदरामध्ये देव आला हे राजाला कळालं नाही. तो हाका मारतोय, कौशल्य कौशल्य, एक नाही दोन नाही. तिला वाटलं जाणीव करून द्यावी, कौशल्य तुझं माझं नातं माहित आहे का म्हणले. आपलं दोघांचं लग्न झालंय. ज्यावेळी दोघांचं लग्न झालं ना, त्यावेळी रावणाने विघ्न आणलं होतं. रावणाने विघ्न आणलं ओढलं म्हटल्याबरोबर कौशल्याने डोळे उघडले. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देन मी बोलायला लागली. राजा दशरथ म्हटला, नक्की कौशल्याला भूत लागले. म्हटलं काय बडबड आलेली, मी काय सांगालोय आणि ही काय म्हणते. त्या राजा दशरथाचा निश्चय झाला. तो म्हणाला, कौशल्याला भूत लागलंय, आता हे भूत उतरलं पाहिजे. म्हणून वशिष्ठांना बोलवलं. वशिष्ठ मुनींना बोलवलं आणि वशिष्ठ मुनीने पाहिल्याबरोबर वशिष्ठ मुनीही समाधिस्थ झाले. भक्ताने भक्ताला पाहिल्यानंतर काय होतं आणि भक्ताने अभक्ताला पाहिल्यानंतर काय होतं याच्याकरता मी मुद्दा मांडलाय बरं का. हा राजा दशरथाला कौशल्याच्या उदरातला राम दिसला नाही, पण वशिष्ठ गेल्यानंतर त्याला राम दिसला, ते रामरूप झाले तयापाशी.
आम्ही गेलो तर आम्हाला दिसेल भजन करणारा जो देव, आपल्या चित्तात भजन नाही तर कुठला दिसेल. हां, म्हणून अशा भक्ताजवळ देव राहतो. आपल्याला दिसावा असं वाटत असेल तर त्या भगवंताकडे एवढंच मागायचं आहे, आमच्या जीवनामध्ये असं भजन घडू दे. हां, इथून पुढं आतापर्यंत घडलं नसेल, हां, हे भजन करण्याकरता प्रपंच सोडावा लागत नाही. असोनी संसारी जिवे वेगू करी, हरी बोला देता हरी बोला घेता. हां, कांडता बैसता उठता बैसता. हां, प्रत्येक क्रिया करायची. क्रिया करत 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 देवाचं भजन करा. कोणी कृपायला गेलं तर भजन करा. तुझी सून कशी आहे आणि तुझा नातू कसं आहे असं बोलू नका. हां, देवाशिवाय काय बोलायचं नाही. दळायला लागला तर देवाचं नाव घ्या, धुणं धुवायला लागलं तर देवाचं नाव घ्या, भांडी घासायला लागलं तर देवाचं नाव घ्या. हां, सतत घ्या. असं जर सतत आपण देवाचं भजन करायला लागलो तर भजन करता करता कधी तर ते मनावरती बिंबेल. पण त्याचा अभ्यास केला पाहिजे. हां, आजपासून करा. हां, गिऱ्हाईक आलं तर रामकृष्णारीच म्हणायचं. तंबाखू म्हटलं तर रामकृष्णारीच म्हणायचं. त्याला पुढी द्यायची पण जास्त बोलायचं नाही. हां, थंड मागितलं तर काय थंड मागितलं रामकृष्णारीच म्हणायचं. हां, जे काय मागल ते त्याला द्यायचं पण प्रत्येक गोष्टीला रामकृष्णारीच म्हणायचं. बघा अभ्यास करून जमतंय बरं का. हां, अशी साधना आमच्या जीवनामध्ये उत्तर घडो हीच प्रभू रामचंद्राच्या चरणी आजच्या दिवशी प्रार्थना करूया आणि सेवेला पूर्णविराम द्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुका